हाय हॅलो शुभप्रभात सर्वांना माझा नमस्कार. आणि मी आलेले आहे माहेरी आणि तुम्ही पाहताय की थोडंसं सकाळची वेळ आहे आणि थोडंसं काम करू लागतं त्यांना की वहिनींना कपडे धुतले आणि मी सुकत टाकत आहे. आणि इकडे बघा गाय आहेत आणि छान असं वातावरण आहे, प्रसन्न असं वातावरण आहे. तर अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, खूप छान वातावरण आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, असं चॅनलवरती बनवून राहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि छान छान कमेंट करा. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. गावाकडचं बघा वातावरण किती छान आणि प्रसन्न असतं. असंच असतं गावाकडचं वातावरण. आणि शेळ्या मेंढ्या बकरी बघा कशी पाला खातात. आणि आता सर्व मेंढ्या शेळ्या बाहेर काढल्यात आणि त्यांची जी पिल्लं आहेत ती करडं म्हणतो आपण ती आत सोडलेली आहेत. आणि इकडं माझे वडील आहेत आणि ते थोडंसं ते आतमध्ये कोंडायचं काम चालू आहे की शेळ्या सोडल्यात बाहेर आणि त्यांची पिल्लं जी आहेत आपली छोटी छोटी करडं म्हणतात त्याला आमच्या इकडं. तर ते करडं आतमध्ये कोंडायचे काम चालू आहे आणि इकडं गायांना पण पाणी पाजून बांधलेले आहेत. आणि खूप छान असं वातावरण असतं. आणि तुम्हाला आता इकडलेच व्लॉग पाहायला मिळतील आपले गावाकडचे. तर नक्कीच छान छान कमेंट करा आणि तुम्हाला अजून कसे व्लॉग पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. आणि लाईक करायला विसरू नका आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा माझा भाचा आहे, खूप नटखट आणि अवखळ असा भाचा आहे. ही माझी आजी. तर सर्वांची ओळख करून देते तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आणि हे आमच्या शेळ्या माहेरच्या. आणि सकाळची वेळ आहे, थोडंसं रात्री पाऊस पडला होता आमच्याकडं, त्यामुळे थोडंसं अजून ढगाळ वातावरण आहे. आणि ही आहे माझी आई. तर आई आजारी आहे म्हणून मी लवकर माहेरी आले. तुम्हाला प्रश्न पडला असेल की तू माहेरी इतक्या लवकर कशी आली, तर आई माझी आजारी आहे. आईला काय झाले काय झाले मी नंतर पुढे सांगेल, पण सध्या आजारी आहे त्यामुळे मी लवकर माहेरी आलेले आहे आईला भेटण्यासाठी. आणि ह्या कोंबड्या वगैरे खूप छान असं वाटतं, खूप छान हे बघायला वाटतं आणि छान वातावरण असतं गावाकडचं. तर असे छान छान आपले व्लॉग आता गावाकडचे येतील जोपर्यंत मी माहेरी आहे तोपर्यंत. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यूपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा. आणि ही आजी आहे आणि इथं चूल पण आहे. चुलीवरती वहिनी थोडंसं पाणी ठेवलं होतं तापत. सगळ्यांची आंघोळ झालेली, आपण थोडीशी आईची राहिलेली, आई आता उठली होती. आईसाठी चुलीवरती पाणी तापत ठेवले. आणि इकडं बकऱ्या ज्या आहेत त्यांना माझे वडील जे डाळा म्हणतात, डाळा पाडलेला असतो तो डाळा खायला घालत आहेत. आणि त्यांना आतमध्ये कोंडलेलं आहे. आणि या कोंबड्या सर्व गावभर म्हणा रानभर पूर्ण फिरत असतात जिकडं तिकडं. आणि पूर्ण अंगणामध्ये सुद्धा रांगोळी काढलेली असते या कोंबड्यांनी. आणि इकडं ही आहेत बघा माझ्या मुली आणि भावाची मुलं. हे बघा पूर्ण ते ह्याच्यामध्ये बकऱ्यांमध्ये शेळ्यांमध्येच व्यस्त असतात बघा. ते त्यांना पिल्लांना माझ्या मुलीला खूप आवडतं. ते उचलायचं, त्याला उचलून घ्यायचं, खेळवायचं, अशा प्रकारे हे चालू आहे त्यांचं. आणि माझं तिकडं वडिलांचं काम होतं बकऱ्यांना ते खाऊ घालायचं. आणि इकडं बाहेर शेळ्या काढल्या होत्या. आणि पलीकडून पाहिलं ते माझे चुलते होते, ते शेळ्यांचं ते शेण लोटत होते, लेंड्या असतात त्या. आणि असं छान असं गावाकडचा परिसर, मस्त असं वातावरण, अगदी रोडच्या कडेला घर आहे. आणि मी पण थोडीशी मदत करू लागत होते कारण की त्या कपडे धुवत होती वहिनी. आणि मग आता आपण नुसतंच बसायचं कसं, म्हणून मी थोडेसे कपडे पण धुतलेले सुकत घालत होते. म्हटलं चला तिला तेवढीच मदत करा की आई पण आजारी, मग सर्व लोड तिच्यावरतीच येतो. आणि मग तिनं काय काय बघायचं, आमचं पण बघायचं, घरातलं बघायचं, तिला धारा पाणी सर्व काम असतं, काय आमचं घरातलं वगैरे. मग तिला थोडंसं मदत करत होते. तिने कपडे धुवून दिली आणि मी कपडे सुकत टाकत होती. आणि इकडं गायांना पाणी पाजायचं काम चालू होतं. तर हा माझा नटखट भाचा जो आहे अवखळ, खूप अवखळ आहे. तर तो गायांना बघा पकडतो, पण त्या गायांना पाणी पी हे पण करतो, चारा वगैरे घालतो दिवसभर. त्या गायांच्या पुढं असते पण गाई त्याला मारत नाही कारण की त्याला ओळखीचं झालं आहे. आणि तो अंगणातलं पिल्लू असल्यामुळे ते गाया पण त्याला काही करत नाहीत बघा. तो अगदी मोठ्या माणसाची ॲक्शन करतो. तर माझे वडील बसले, बाबा बसले मांडी घालून, तो पण बसला खाली. असा तो अवखळ.